डमरू माझ्या पण आधी उठतो, त्यामुळे त्याचा धिंगाणा चालू होऊन जातो सकाळी. माझी मम्मी किचनमध्ये काम करत होती, तर तिच्या मागे मागे जाऊन उभा राहत होता. तिला कामच करू देत नव्हता काहीच. आणि आज क्लासला जायचं पण माझं स्किप झालं, कारण की ॲज युजल मी उशिरा उठले आणि गाडी पण नव्हती, तर मग कंटाळा केला जायचा. कोण रिक्षाने जाणार ना. त्यानंतर डमरूला आंघोळ घातली आणि मस्त बाहेर डक आलेले, तर ते त्याला दाखवत होते. तो पण एन्जॉय करत होता. आणि रत्नागिरीवाल्यांचा लास्ट दिवस होता, तर ते गेलेले बीचवर. आरेवारे बीच आहे कोणतं तरी, तिकडे गेलेले. त्यानंतर गणपतीपुळेला गेलेले, थोडंसं मार्केटमध्ये गेलेले शॉपिंग करण्यासाठी. दुपारी डमरूचा धिंगाणा चालला होता, काय ना काय तो काढत असतो, कपडे उचकत असतो. मम्मीच्या साडीसोबत तो खेळत होता. मम्मी पण जरा त्याची मज्जा घेत होते. आणि घरात राहून राहून पण त्याला खूप चिडचिड होत असेल, म्हणून मी मम्मीला बोलले, जा त्याला जरा बाहेर घेऊन जा. मग मम्मी त्याला जरा बाहेर घेऊन गेलेली. तोपर्यंत मी त्याच्या जेवणाची तयारी करत होते. त्याच्यासाठी जेवण वगैरे बनवलं. तो पण आलेला तोपर्यंत फिरून. आणि उमेश पण तिकडनं निघलेला, तर तो पण पोचलेला. रात्री 12 वाजलेले त्याला पोचायला. आणि आतच त्यांनी बापूवर त्याच्या हमला केलेला, म्हणजे डमरूनी त्याच्या बापूवर हमला केलेला. लगेच तो इतका एक्सायटेड झाला उमेशला बघून, लगेच त्याच्या खांद्यावर जाऊन बसला. म्हणजे त्याला समजायला लागलं की पप्पा कोण आहेत माझे, मम्मी कोण आहे. तर असा होता दिवस. भेटूया उद्या, बाय.